हो, काय काय करताय? कोण आहात तुम्ही? मी विमा एजंट आहे. काय 2 व्हीलर 4 व्हीलरचा काढायचा आहे विमा? काय बोलताय? कळतंय का तुम्हाला? मग तुला कळतं नाही का मी एवढे कपडे, अरे मी जज आहे, जजचे कपडे घालून आला तर जज असणार आहे ना. जज हा या न्यायालयाचा? हो. असे काकस्पर्शामधल्या खेडेकरांचा गेटअप करून काय आलाय? अरे काय झालं, लेखक काय म्हणे, तुम्हाला आज जज खेडेकर करायचे म्हणे, खेडेकर. हा. मी त्यांना लगेच करून दाखवला, ते लगेच म्हणले नको. कपडे घातले आहे तर राहू दे म्हणला, तुला जसं जमल तसं कर. चला चला सुरू करा चला. हा सुरू करा पटकन, मला पण अमरावतीला जायचं ट्रेन आहे. अहो, ते नाही, हे सुरू करा. चला जरा, हा. नमस्कार नमस्कार. अरे बाप रे, नमस्कार नमस्कार. मोठे मोठे माणसं परत यायला लागलाय, याचा लय आनंद आहे. मांजरेकर सर नमस्कार. सर कसे काय सुरमई सध्या काय रेट आहे सर? हो, हा? काय विचारताय त्यांना? ते सुरमई कशाला विकतील? अरे ऑल राऊंडर माणूस आहे. मग अभिनय, निर्माता, दिग्दर्शन, लेखन, हॉटेल, कॉस्ट्युम. कॉस्ट्युम? कॉस्ट्युम नाही करत का कॉस्ट्युम नाही काय बोलतोय का? सर? कॉस्ट्युमवर नजर नाही पडली अजून? असं द्या, काय हरकत नाही सर. तुम्ही आले ह्याच्यात आनंद आहे. हा, ह्याचा परिचय करून द्या सर. राहायला हे माझे काका आहे. हा? काका का कावळा नाही आहे, काका आहे माझे. हे यांना स्पर्श केला का हे मला निर्णय सांगतात आणि मी लगेच मग जजमेंट देतो. हा चला मग कोर्टाला कारवाई सुरू करूया. करा. ओके, बरेच दिवसांनी ही खुर्ची भेटली मला. हा 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 हा. ओके चला. काय फालतूगिरी आहे यार, मला कळत नाही यार. प्रत्येक वेळेचा हेच नाटक आहे यार. याला काय अर्थ आहे लिटरली? सर मी तुम्हाला सांगते की आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये पुन्हा गेलो ना तर 15 दिवसांनी तिथले वेटर पण बदललेले असतात. पण हे कोर्टाचं स्किट म्हटलं ना की माझ्या ऑपोजिशन मध्ये हाच एक वकील माझ्या नशिबी आहे. अरे मला काय व्हरायटीचा ऑप्शन आहे की नाही आयुष्यात? पण मग ज्या हॉटेलमध्ये वेटर बदलले जातात त्या हॉटेलमध्ये तुम्ही जाताच कशाला? मांजरेकर सरांच्या हॉटेलमध्ये जा, तिथे बघा ना कुक ना वेटर ना चव, काहीच बदलत नाही. काहीच बदलत नाही. अशा हॉटेलमध्ये जात जा मॅडम तुम्ही. ऐका ना, अय चमचमीत जेवणाच्या जास्त गोष्टी करू नका रे. इथं चमचमीत जेवणाच्या गोष्टी करायच्या आणि घरी जाऊन बायकोच्या हातची तेच शेपूची भाजी खायची. काय अर्थ आहे का? माय लॉर्ड खरं सांगा, तुम्हाला शेपूच्या भाजीमध्ये प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला ती जी बाई बनवते ना त्याच्यात प्रॉब्लेम आहे. हा रे. कोर्टाची कारवाई सुरू करा. तू घरावर गोटे नको आणू आमच्या. चला पटकन चालू करा. जज साहेब मला तुम्हाला असं सांगायचंय की आज माझे जे अशील आहेत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वडिलांवर केस केली आहे. अच्छा, मग माझ्या क्लायंटने काय करणी केली आहे का? माय लॉर्ड माझ्या क्लायंटने सुद्धा स्वतःच्या पोटच्या गोळ्यावरती आज केस केली आहे. काय सर? ती मूल ज्याला लहानपणापासून उलुलुलु भाला किती मोठा झाला उलुलु असं करत करत ज्याला मोठं केलं ना माय लॉर्ड, तो मुलगा तो मुलगा ज्याला उलू उलू बाला नि बाला असं करत करत झोपवलं ना माय लॉर्ड, तो मुलगा हो काका सॉरी चुकून काकस्पर्श झाला. आय एम सॉरी. त्याचा हात धरून उलू बाला बाजारात चालला पिचकारी घ्यायला. होळीच्या दिवशी माय लॉर्ड, होळीच्या दिवशी पिचकारी घ्यायला एक बाप घेऊन जातो, तो मुलगा त्याच्यावर केली केस. झालं? अभिनयाची चुणूक दाखवून झाली का? नाही काय आहे, तू कितीही केलंस ना तरी सर तुला सिनेमात घेणार नाहीये. त्यांची लोक ठरलेली आहेत ना सर. ऑडिशन घेतलेली तुझी? तेच चाललंय सर, अजूनही तेच पार्टीने चाललंय. ऍक्टिंग करून दाखव. नाही सर, पण तेच मी त्याला सांगतेय सर. सर स्ट्रगल आयुष्यात संपत नाही. पण सर मी प्रयत्न करत राहणार सर शेवटपर्यंत. एकदम मी प्रयत्न करत सर. पण तिकडे काही पिऊ नकोस इथे आतमध्ये वीतमध्ये काय सर सापडलं. मी काय म्हणतो, मी यांना म्हटलं होतं सरांवर काही मला बोलायला लावू नका, हे ऐकत नाही. सर तुम्हाला मी सांगतो, हे लोक ना माझ्या करिअर बरोबर सतत खेळतात. ऐका, पण मी काय म्हणतो, आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. ऐका सर, तुम्ही पण प्रयत्न करा थोडा. नाही मला फालतूपणा करायची गरज नाही. ते घेतात मला पिक्चर. त्यांच्या अंतिम मध्ये तर सुरुवातीपासूनच होतो मी, आहे ना सर. आमचं चांगलं आहे. नजर लागू नये म्हणून काही आम्ही ठेवतो. तो माझा लकी
मॅस्कॉट नजर न लागण्यासाठी येतो. सर मी सांगतो तुम्हाला, तुम्ही मला प्राण जाय पर शान न जाय मध्ये बनवता. तुम्ही मला एकदा कास्ट करा सर. मला ज्यांनी एकदा कास्ट केलंय ना त्यांचा कार्यक्रम 10 वर्ष चाललाय सर. एकदा ट्राय तर करा सर, ट्राय तर करा. बस झालं. झालं झालं कोर्टाची कारवाई सुरू करा. मला अमरावतीला जायचंय, गाडी आहे, ट्रेन. सर विषयांतर होतंय तेच म्हणतो. हा चला चला, घ्या घ्या घ्या. सर तर मला तुम्हाला सांगायचं आहे की माझे जे अशील आहेत सर, हा हा. त्यांच्या वडिलांविरुद्ध कंप्लेंट आहे. ओहो, पण ते अशील नशील आहेत कुठं? त्यांना बोलून घ्या पटकन. एकदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना, काय चुकले सांग. तावडू बोल ना. रेगे रेगे धाव. हा केंगरे यावर्षी किती 55 लागते. मी तिकडे क्या बे कावडू. फालतूपणा करू नका. काका आहे ते. आजची केस आहे गोविंद पाठक विरुद्ध अभय पाठक, त्यांचा पोट्टा. हा सर माझे अशील अजून यायचे. बोलवा ना पटकन. अरे यार किती फ्रस्ट्रेटिंग आहे गौरव. माझ्या घरातले आजपर्यंत कोणीही कोर्टाची पायरी चढलं नाही. आम्ही रोज कोर्टाच्या बाहेर मावा विकतो काय? माझी पण पहिलीच वेळ आहे. जज साहेब माझे जे अशील आहेत ते त्यांच्या वडिलांना कंटाळलेत. त्यांना त्यांच्या वडिलांचा वैताग आलाय. अरे वैताग तर मला आलाय भाई. हे बिडू वैताग तर मला आलाय. ऐका, मी वकील आहे. हा ते बिडू वकील आहे ना. वैताग मला आलाय ना. कधीपासून सांगतो मला लग्न करून दे, लग्न करून देतो, लग्न करून देतो. लग्नच करून देत नाही. फर्निचर जुनं झालं माझं. घरातलं फर्निचर जुनं झालं माझं. मला काही कंपनी नको. तू बोल ना उसको. खरे 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 कंटाळलेत हे. अरे ह्या माणसाने त्याला लहानाचं मोठं केलं, रक्ताचं पाणी करून IAS केलंय. हे अशा चेहऱ्याचे पण होतात आहे. असतो काय विचार? हा. IAS इडली अँड सँडविच याचा गाड आहे माझा. इडली सँडविच. हा मग बरोबर आहे. आणि कसं आहे माय लॉर्ड की माझ्या अशिलांचा हा जो बिझनेस आहे तो त्यांनी स्वतःच्या जीवावर उभा केलेला आहे. या माणसाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. संबंध नाही कसं काय म्हणू शकता तुम्ही मॅडम? हा संबंध नाही. संबंध नाही कसं म्हणू शकता मॅडम तुम्ही? संबंध आहे. त्याशिवाय काय हा माणूस माझ्या क्लायंटला गाड्यावरती उकडलेले बटाटे सोलायला ठेवतो. पांढरी चटणी. हा पांढरी चटणी सुद्धा माझ्या क्लायंट कडनं बनवून घेतो. ते इडलू. एक मिनिट, इडलू नसतं ते इडली असते. इडली सुद्धा ह्यांच्याकडनं बनवून घेता तुम्ही. आणि हा काय करतो माहितीये का? ब्रेडचे कापलेला खडा मला खायला देतो. चला बबडू. काय म्हणले? बबडू लहानपणापासून मी त्याला बबडूच म्हणतो. अजून काय म्हणणार? नाही बरोबर आहे. त्यांना शेवटच्या शब्दाला डू लावायची सवय आहे. ते मला पण नेहमी म्हणतात. हा खरंच म्हणतात ते. सरांना पण माहिती आहे. मला पण नेहमी बबडू म्हणत नाही तुला. पण तुम्ही आय लव्ह यू. लव हा लक्षात ठेव वर्ड. तुम्ही जे म्हणता नेमकं ते इकडे बोलू शकत नाही. पण ते भैताडू म्हणतात. विषयांतर होत आहे जज साहेब. हो तेच म्हणतो विषयांतर होते. आणि हा माणूस खोटं बोलतोय. हो खोटं बोलताय ते. तुम्हाला सांगते सगळी घरातली कामं आम्हीच करतो. हे काहीच करत नाहीत. हे सतत फक्त मला बायकोन हेच चालू असतं त्यांचं. एक मिनिट माय लॉर्ड, एक मिनिट. काय म्हणाल तुम्ही आता? मला बायकोन तुम्ही आता महेश मांजरेकर सरांचा आवाज काढण्याचा प्रयत्न केलाय का? हे बघा मॅडम, आमचं सगळ्यांचं करिअर उद्ध्वस्त झालेलंच आहे. तुमची ही सुरुवात आहे. तुम्ही तरी काळजी घ्या. नॉर्मल बोला. हे बघा हा आगीशी खेळतोय. त्याला वाटतं तो मजा करतोय. नाही आवडला मला. त्याच्यात म्हणजे महेश मांजरेकर आणि थोडा रामदासजी आठवले मिक्स करीत आवाज.
चला 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 कोर्टाची करा. तुमचं काय बोला तुमचं पटकन. काय आक्षेप काय तुमचं काय म्हणणं आहे तुमचं? अहो मला फक्त एवढंच म्हणायचंय, काय नुसतंय मला बायको आण, मला बायको आण, मला बायको आण. अरे एकटा आहे ना मी, मला पाहिजे ना काहीतरी थ्रिल. सांगा ना जजडू बोल ना. थ्रिल पाहिजे त्यांना थ्रिल. काय थ्रिल? अहो एकटे आहेत हा. ना, एकटे आहेत पण मला क्रिकेट मॅच तिकीट काढून दे. मग प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काय नाही, हा. तिकीट देतो काढून मी. हा. पण तिकडे राडा करतात आणि कोणी काय बोलत बोलतात की या म्हाताऱ्याला अडवून दाखव कोणी. बघितलं? हे जुनं फर्निचर तिकडे लगेच अँटिक होतं. अहो एकटेपणा वाटतो म्हणून माझ्या पप्पांकडनं पैसे घेऊन स्वतःचा व्यवसाय पण सुरू केला. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड की त्यांनी माझ्या अशिलाच्या वडिलांकडनं पैसे घेतले आहेत. तुम्ही त्यांना विचारा की कुठल्या व्यवसायासाठी घेतले त्यांनी पैसे. दिलीप भाऊ, ते वरची मोटर बंद करा. हो, काय करणार तुम्ही? तिकडे पाणी जास्त चालतं. तुम्ही बंद करा हा फोन. सॉरी सॉरी दिलीप. मोटर बंद करा. काय शेतीची कामं करायला घेतलीये का? कोणच थांबत नाही या माणसाचे. सांगा कशासाठी कुठला व्यवसाय केलाय? सांगा कुठला व्यवसाय? कुठला व्यवसाय? अहो घराच्या मागे कॅरम आणि पत्त्यांचा खेळ मांडला यांनी. पहिल्या ऑडिशन मध्ये फेल झाली खेळतो तुम्ही मी. काय पत्त्याचा खेळ म्हणला काय हा चालू आहे? मांडतो. मित्र आहेत माझे, जगभर मित्र आहेत माझे. मी खेळतो. 4 मित्र येतात, कॅरम खेळतात. 8-10 जण येतात, रम्मी खेळतात. याला मम्मी नाही देणार, रम्मी तरी खेळतो ना. पण काय आहे की त्या रम्मीमध्ये पण राणी लागत नाही मला. नाही मला काय म्हणले, मला वेळ देत नाही. तू मला मुलगा असून वेळ देत नाही. मी एकदा वेळ दिला तर मला म्हणले थोडं इकडं थोडं इकडं, थोडं खाली असं करून रात्रभर माझ्याकडे पाठ खाजून घेतली. 1 मिनिट. हे काय कशी खाजून घेतली पाठ? हे बघा, हा थोडं खाली 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 या साईड या. हा वा रे वा. तुला वेळ भेटेल का रोज कोर्टात यायला? का हो? मस्त खाजवतो तू अहो, पाठ. काय बोलताय तुम्ही जज साहेब? काय बोलताय? हा माझा अशी काय रिकाम टेकडा आहे का यांची पाठ खाजवून द्यायला? हा रिकाम टेकडा आहे, हा रिकाम टेकडा आहे. ओ आयस नाहीये. म्हणजे मी म्हणतेय नाहीये तुम्ही रिकाम टेकडे असं मला सांगायचंय. आणि म्हणून जज साहेब मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज माझ्या अशिलाला न्याय द्या. अरे एक मिनिट, मुळात ह्या माणसाची बायको गेली आहे. त्याची बायको वारली, बायको. अरे याची आई गेली, आई. अरे आई तुझं लेकरू वेडग कोकरू रानात फसलंय, रस्ता चुकलाय, सांग मी काय करू. नाही घेणार आहेत ते सिनेमा. म्हणाले ते मगाशी आधीची ऑडिशनच वाईट झाली होती, आता किती केलंस तरी नाही घेणार आहेत ते. चला आई गेली तुमची, तुमच्यावर काय म्हणणं आहे? अहो आई गेली म्हणजे आई इकडे वर नाही गेली काय, मग? ती काशीला गेलेली आहे. हा तिकडे तिने आम्हाला फोन केला, म्हणलं मी येत ना, तुम्ही तुमची काशी करा. आणि मग पुढे हे म्हणतात मला पण यात्रेला जायचंय आणि त्यासाठी माझ्याच पप्पांकडून पैसे घेतले यांनी. एक मिनिट सारखं तुम्ही म्हणताय तुमच्या पप्पांकडे पैसे घेतले असं काय करतात तुमचे बाबा की त्यांच्याकडे इतके पैसे आहेत? ते एसटी स्टँड समोर त्यांचं सुलभ शौचालय आहे, तिथनं चिल्लर घेतात. ओ माय गॉड, म्हणून तुम्ही हे असं करताय? हो तेच चिल्लर जमा करून करून जे पैसे तुम्ही घेतलेत ते कशासाठी वापरले ते विचारा मायलॉर्ड यांना. गोव्याला गेलं, गोव्याला. आणि तिथे पोलिसांसमोर मिरगी आल्याचं नाटक पण केलं. एक मिनिट, ह्यांनी मिरगी आल्याचं नाटक केलं? हो. त्यांना मिरगी अशी आली होती? नीट बघा, ही अशी नाही देणार आहेत ते सिनेमा मध्ये काम. हे मी केंकरे सरांसाठी केलं होतं. सर तुम्ही तरी विचार कराच माझा. सर प्रयत्न आहे वाळूचे. चला आता. हा गोव्याला गेले तुम्ही? हा कशाला? काय गोव्याला जाऊन एन्जॉय करायला नको? मला एकटेपणा आहे, मी एकटा राहायचं काय? मला बायको हवी, मला बायको द्या, मी नाही एकटा राहणार. जज साहेब मी कोर्टाला रिक्वेस्ट करणार आहे की ही ओपन अँड शट केस आहे, तेव्हा तुम्ही आता या केसचा निवाडा करावा. काका तुम्ही आहात ना? निवाडा करायचा आहे. क्या बात आहे. अजून नाही नाही तेवढंच ठरलं होतं. काय हरकत नाही. मी काय निवाडा करणार आहे. आणि आज कोर्टात त्यांच्या रूपाने हे उभे आहेत, जे तेच उभे आहेत. तुमचा मी काय निवाडा करणार आहे सर. बस एकच रिक्वेस्ट आहे का असेच दर्जेदार पिक्चर मराठी रसिकांना तुम्ही देत राहा. मराठी रसिकांचा आशीर्वाद तुम्ही घेत राहा आणि तुमचा आशीर्वाद सगळे मिळून
आम्हाला देत जा बस एवढंच रिक्वेस्ट आहे बाकी काही नाही खरंय सर तुमचा आम्ही काय निवाडा करणार पण एखाद्या पिक्चर मध्ये तुम्ही आमचा निवाडा केला तर फार उपकार होतील. हा ते घेतात ते मला. हा दिलीप भाऊ किती माणसं सांगितले? अरे काय